नमस्कार शेतकरी मित्रांनो, हे बघा, हे आहेत आपल्या वर्धा जिल्ह्याची अस्सल गावरान पपई। आज तुम्हाला मी अशा एका शेतकऱ्याशी भेट करून देणार आहे जे गेल्या 24-25 वर्षापासून हे गावरान पपईचं उत्पन्न घेते आणि आपल्या जिल्ह्यामध्ये त्यांचं बरेच नाव झालं आहे। बरेच टीव्ही इंटरव्ह्यू पण त्यांनी दिले ह्या पपईसाठी आणि या पपईमधून सालानं ते जवळपास 8 ते 10 लाख रुपयाचं उत्पन्न घेते त्यांच्या घरच्या शेतीमधून। तर बघू हे पपई, आज ह्या पपईचं वजन जवळपास 2.5 ते 3 kg आहे आणि हे अस्सल गावरान व्हेरायटीची पपईची खासियत काय माहिती आहे का? ही इतकी गोड आहे की हिची मार्केटमध्ये डिमांड खूप जास्त आहे आणि मार्केटमध्ये डिमांड जास्त असल्यामुळे हिची आवड पण खूप जास्त आहे। त्याच्यामुळे हे पपईमधून जास्तीत जास्त बेनिफिट होते। तर आपण त्या शेतकऱ्यांशी बोलूया, त्यांची मुलाखत घेऊया आणि ह्या पपईविषयी पूर्ण डिटेल्स त्यांच्याकडून जाणून घेऊया की कधी याची हार्वेस्टिंग असते, किती उत्पन्न असते, प्रति झाडाला किती खर्च असतो आणि प्रति झाडाला किती आपल्याला उत्पन्न भेटते। सर, काय नाव आहे तुमचं? राजेंद्र नामदेव लठार। अच्छा, कुठे राहता? कुठलं आहे प्रॉपर? प्रॉपर अंतरगाव। अच्छा, जिल्हा? जिल्हा वर्धा। ओके, वर्धा जिल्हा। तर हे काय व्हेरायटी आहे नेमकी? हे आपल्या घरगुती बिजाची व्हेरायटी आहे, म्हणजे आपण जे घरचं बी कुठेही भेटलेलं जे आपण सुरुवातीला चालू केलं होतं, अच्छा, त्यानंतर आपण ह्या बियाला जोपासलो। ओके, आता 24 वर्षापासून आपल्यापाशी हेच व्हेरायटी आहे। ओके। तर याची लावण कधी करता तुम्ही? मी याची लावण जून महिन्यामध्ये करत असतो। जून महिन्यामध्ये। आणि हा किती बाय कितीमध्ये प्लॉट दिसत आहे? हा वाला तसा 6x9 मध्ये आहे। ओके, हां, याच्यात झाडाची संख्या खूप कमी झाली आहे म्हणून गव्हाचं पीक घेतलं आहे। अच्छा, याच्यामध्ये गव्हाचं सुद्धा पीक घेतलं तुम्ही, बरोबर आहे। आणि मला एक सांगा, जवळपास हे तुम्ही जूनमध्ये याची लावण करता तर घरीच रोपं तयार करतात? हो, घरीच रोपं तयार करतो। 2 महिन्याच्या आधी रोपं टाकतो। ओके। जून महिन्यात। आणि ज्या प्रकारे बघत आहे तुमच्या पपईमध्ये वेट खूप जास्त आहे आणि याची लावण पण खूप दूर दूर आहे। तर साधारण तुमच्या या पपईमध्ये काय अशी स्पेशालिटी आहे की मार्केटमध्ये इतकी डिमांड आहे जास्त याची? हे ओरिजिनल गावरानी असल्याच्यानं याला मार्केटला डिमांड जास्त आहे आणि याची साईज पण चांगली असते। ओके। आणि या पपईमध्ये जवळपास एका झाडाला किती उत्पन्न होते? 70 ते 80 किलोच्या जवळपास एका झाडाला वजन यायला पाहिजे। ओके। आणि याचा मार्केट रेट काय भेटतं तुम्हाला? म्हणजे तसा 40 पर्यंत जाते। हां, कमीत कमी 20, जास्तीत जास्त 40। कमीत कमी 20, जास्तीत जास्त 40। आणि सालाना जवळपास तुम्ही वर्षातून याच्यातून किती उत्पन्न घेता? म्हणजे मी पर झाडच उत्पन्न काढत असतो। मी असं म्हणजे ॲव्हरेजमध्ये तसं पर झाडाला आपला किती माल येतो आणि आपला किती रुपये भेटत आहे। ओके। आणि अस्सल गावरानी पपई ओळखायची असेल तर कशी ओळखायची? ती एक तर याच्यात दाखवा, पपईहून दाखवा ना, याच्यातून दाखवा। चाकूशिवाय नाही, चाकूत मग कापतो मी। असं दाखवा की हे इतकी मोठी साईज असते किंवा काही? हे साईज तर झालंच, पण गावरानी पपईची खासियत असतात त्या अंदरच्या गाभ्याचा कलर पाहिल्याशिवाय तिला गावरानी म्हणता येणार नाही। अच्छा, तर आपण ते ओपन पण करून बघू, कटिंग पण करून बघू। आणि मला अजून सांगा की याच्यामध्ये तुम्हाला खर्च किती येऊन राहिला? याला समजा आपण 1 एकर जर लावण करायची असेल तर जवळपास टोटल खर्च जरी पकडला आपण, म्हणजे याला लेबर कास्ट जास्त येते, तरी आपण 1.5 ते 2 लाख रुपये खर्च पकडला तर त्याच्यातून 8 लाख रुपये आपल्याला प्रॉफिट मधून जर 2 लाख रुपये काढले आपण तरी 6 लाख रुपये आपल्यासाठी शुद्ध शिल्लक राहते। ओके। आणि मला एक सांगा, तुमच्या एवढ्या 20-25 वर्षाच्या अनुभवातून तुम्हाला काय सांगायचं आहे? गावरानी पपईची कोणी बी शेती करायला पाहिजे, कारण काही चांगली शेती आहे आणि स्वतः जर विकत असेल तर त्याला तर उलट डबल टिबल फायदा आहे। ओके। आणि निसर्गाचा काय काय तुम्हाला सामना करावा लागते? निसर्गाचं म्हणजे कसं आहे, वाराधून, गारपीट हां, ह्या गोष्टी सोडून जर समजा झालं तर पीक चांगलं होते। ओके। आणि जवळपास मी हा प्लॉट बघून राहिलो तुमचा, प्रत्येक झाडाला जवळपास 50-60 kg माल लागू नये, तर याची हार्वेस्टिंग तुम्ही किती दिवसांनी करतात? आता ह्या झाडाला तसं तर आता हे 12 महिने तर जास्त होत आहे, कारण का याचा हार्वेस्टिंग मी याच्या आधीपासून चालू केला आहे। तर याचा पहिले माल निघाला आहे, आता शेवटचा माल आहे। अच्छा, बढिया। तर आपण एखाद्या झाडाकडे जाऊन तुम्ही त्यात समजून सांगा। हे बघा, हे तुमचं पूर्ण झाड आहे पपईचं आणि हे बघू शकता की काय जबरदस्त व्हेरायटी या पपईला लागली आहे। तर मला सांगा, याचं सगळ्यात पहिल्या वर्षी तुम्ही उत्पन्न कसं काय घेतलं? समजून त्याला तर 10 महिने जेव्हा झाडाची कालावधी होती तेव्हा इथून फळ झाडणं चालू झाली होती। हे जे आहे ना, फळाचा वाढलेला डेट आहे हा वाला, इथून इथपर्यंत पहिला फ्लॅश झाला। हां, आता सेकंड फ्लॅश सुरू झाला। ओके। आता हे किती वर्ष चालेल नेमकं अजून? याची हाईट जर जास्त नाही वाढली तर आम्ही 3 वर्षापर्यंत सुद्धा प्लॉट ठेवले। अच्छा, पण हाईट जर जास्त झाली तर आपल्याला थोडाही प्रॉब्लेम येते म्हणून आपण 2 वर्षापर्यंत प्लॉट। ओके। तर हाईट कमी करायसाठी काही ऑप्शन आहे का? हाईट कमी करायचं ऑप्शन नाही आहे, तसं ओरिजिनल ऑप्शन नाही। अच्छा, तरी हाईट जास्त असल्यामुळे तरी प्रॉब्लेम तुम्हाला काय होऊन राहिला नेमका? वाराधुनीनं त्रास होते आणि माल तोडताना त्रास होते। अच्छा, ओके। तर आता मला सांगा, अजून तुम्ही याच्यात अजून काय नवीन नवीन उपक्रम करायचा प्रयत्न करताय? आता इथं हाईट कमी करायसाठी आता ते जे आपण जे आहे ना ते टॅप पण मारले आहे त्याला। अच्छा, हां। आणि आता सोबत आता लोह बी सोबत भेटलं पाहिजे म्हणून ते पण करायच्या तयारीत आहे। तर याची हार्वेस्टिंग कोणत्या स्टेजवर करायची, कारण की याची साईज आता भरपूर वाढली आहे समजा? जोपर्यंत याला थोडा लाल चिट्टा येत नाही गावरानीला ओके, या ठिकाणी, तोपर्यंत याला हार्वेस्टिंग करता येत नाही। अच्छा, ओके ओके।
चला ठीक आहे. तर बघा शेतकरी मित्रांनो, Harvesting ला योग्य झालेली पपई दाखवतो. चला आपण हार्वेस्टिंगला योग्य झालेली अशी पपई दाखवू की कशा प्रकारची पपई आपण करू शकतो. हे बघा इथं हां हां ओके. हे हार्वेस्टिंगला योग्य झाले. अच्छा, तिथे पिवळटपणा आला की त्याच्यामध्ये अंदर थोडा कलर आला आहे. ओके, तर त्याच्यामध्ये करता येईल आपल्याला, आहे ना.